म्हणतात माणसाची खरी ओळख संकटाच्या काळात होते, पण बिहारच्या अमन कुमारची कहाणी एक वेगळाच प्रश्न विचारते. नात्यांची खरी परीक्षा वाईट काळात होते की चांगल्या काळात? कारण संघर्षाच्या दिवसात साथ देणं कदाचित सोपं असतं, पण यश, पैसा आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतरही तीच साथ टिकवणं हीच खरी कसोटी असते. सध्या बिहारमधील अमन कुमार यांची कहाणी देशभर चर्चेत आहे. एका पतीचा आरोप आहे की 13 वर्षे संसार केल्यानंतर आणि पत्नीला शिक्षिका बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्यानंतर नोकरी लागल्यावर पत्नीनेच त्याला सोडून दिलं. या कहाणीत एक 10 वर्षाचा निरागस मुलगाही आहे, ज्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, ज्याने हा संघर्ष निवडलेला नाही, पण आज त्याचं संपूर्ण आयुष्य आई वडिलांच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अमन सांगतात की पत्नीच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष मेहनत केली, मजुरी केली, लग्न समारंभात फोटोग्राफी केली. एवढंच नाही तर पैशांची गरज भागवण्यासाठी स्वतःच्या वाट्याची वडिलोपार्जित जमीनही विकली. कारण त्यांना विश्वास होता की एक दिवस पत्नी शिक्षिका बनेल आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे चांगले दिवस सुरू होतील. आणि तो दिवस आला देखील. पत्नीला सरकारी नोकरी मिळाली, पण अमन यांच्या म्हणण्यानुसार त्यानंतरच त्यांच्या नात्यात बदल दिसू लागला. पत्नी कामाच्या ठिकाणी दूर राहत होती. अमन अधूनमधून मुलाला घेऊन तिची भेट घ्यायला जात होते. मात्र हळूहळू त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या आणि तो संशय एका दिवशी खात्रीत बदलल्याचा दावा ते करतात. 23 तारखेला हाजीपूरच्या रस्त्यांवर घडलेला कथित वाद आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्या व्हिडिओमध्ये अमन आपल्या पत्नीवर गंभीर आरोप करताना दिसतात. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकरणाला ज्योती मोर्या 2.0 असे नाव दिले आहे. त्याग, विश्वास आणि बदलत्या नात्यांची ही कहाणी असल्याचे अनेकांचे मत आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कहाणीची दुसरी बाजूही असते. पत्नीने अद्यापपर्यंत सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिच्या काही नातेवाईकांनी उलट पतीवरच काही आरोप केले आहेत. त्यात किती तथ्य आहे आणि किती नाही हे सध्या स्पष्ट नाही. म्हणूनच अंतिम सत्य काय आहे हे येणारा काळच सांगेल. पण या सगळ्या वादात सर्वात जास्त नुकसान जर कुणाचं होत असेल तर ते त्या 10 वर्षाच्या मुलाचं. आरुष आर्य. आई वडिलांमधील संघर्षात त्याचा आवाज हरवून गेला आहे. सोशल मीडियावर लोक चर्चा करत आहेत, आरोप प्रत्यारोप करत आहेत, बाजू घेत आहेत, पण त्या मुलाच्या मनात काय चाललं असेल याचा विचार फार कमी लोक करत आहेत. आणि इथूनच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. खरंच आजच्या काळात नात्यांची वीण इतकी कमकुवत झाली आहे का? यश मिळवण्यासाठी एकत्र संघर्ष करणारे लोक यश मिळाल्यानंतर एकमेकांपासून दूर जातात का? ही खरंच आणखी एक चर्चित कहाणी आहे की अजूनही काही सत्य समोर यायचं बाकी आहे? उत्तर काहीही असो, या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा विश्वास, त्याग आणि नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि त्या प्रश्नांपेक्षाही जास्त वेदनादायक आहे एका लहान मुलाची शांतता, जी कदाचित या संपूर्ण कहाणीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे. खरंच मन हेलावून टाकणारी, वेदनादायक आणि विचार करायला भाग पाडणारी कहाणी.